श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्र हो. काही काही लोकांना अशा सवयी असतात जी लोक इतरांचं काही मत आहे ते ऐकण्याआधीच माझं किती बरोबर आहे, मी किती मोठा आहे, मी आयुष्यात किती कमवलं आहे, माझ्यामुळे कुणाला त्रास झाला नाही, हे सांगत असतात. जेणेकरून सगळ्या विश्वाचं ज्ञान त्याच लोकांना असतं. परंतु कधीकधी असे प्रसंग या लोकांच्या आयुष्यात येतात की ही लोकं स्वतः तोंडावरती पडतात. ही गोष्ट कोणती असते त्यांच्यात? तर ती असते म्हणजे त्यांचा अहंकार. अहंकार हा माणसाचा शत्रू तर नव्हेच. जेव्हा असायला पाहिजे तेव्हा अहंकार हा पाहिजेच. आपल्या ज्ञानाचा पाहिजे, आपल्या कष्टाचा पाहिजे. परंतु जेव्हा काही मर्यादा सोडून अहंकार हा मर्यादा ओलांडतो, लिमिट क्रॉस करतो, तेव्हा मात्र हा अहंकार माणसाचा शत्रू होतो आणि माणूस त्याला फसतो. आज आपण पाहणार आहोत अहंकार म्हणजे नेमकं काय, जो माणसाच्या आयुष्याला कसा पोखरतं आणि त्यातून मुक्त कसं व्हायचं आणि त्यातून आपली सुटका कशी करून घ्यायची. तर चला बघूया अहंकार म्हणजे काय. तर अहंकार म्हणजे मीपणा. मीच मोठा, मीच बरोबर, मला सगळं येतं, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ह्या गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये असतात, मीपणा जेव्हा असतो, तो म्हणजे अहंकाराचा एक भाग येतो. अहंकार हे एक ज्ञान नसून अज्ञानाचं लक्षण आहे. स्वामी म्हणतात, ज्ञान वाढलं की नम्रता येते आणि अहंकार वाढला की अज्ञान दिसतं. अहंकाराची सुरुवात कशी होते? अहंकार हा निर्माण कसा होतो? तर अहंकार हा पैसा आल्यावर, पद, अधिकार मिळाल्यावर, शिक्षण, जात, सौंदर्य, बुद्धी यावर अहंकार आपल्याला निर्माण होतो. आणि त्याच्यावर जर लोकांनी स्तुती केली तर देखील अहंकार निर्माण होतो. आणि कधीकधी हा अहंकार इतका पोखरला जातो, इतका आपल्या बुद्धीवरती व्यापला जातो, आपल्याला आपल्या कर्तृत्वापुढे, आपल्या पैशापुढे, आपल्या पुढे काहीच दिसत नाही. सुरुवातीला तर तो आत्मविश्वासासारखा वाटतो, पण हळूहळू तो विष बनत जातो. तर अहंकारी माणसाचं वागणं कसं असतं? अहंकारी माणूस हा कोणाचंच ऐकत नाही. त्याची जरी चूक झाली तरी तो कधीच मान्य करत नाही. एखाद्याने जर त्याच्या हिताचा सल्ला दिला तर तो सल्ला नाकारतो, इतरांना कमी लेखतो. स्वामी म्हणतात, अहंकार माणसाला एकटं करतो आणि एकटेपणातून दुःख जन्माला येतं. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. नात्यांवर अहंकाराचा काय परिणाम होतो? तर अहंकारामुळे पती पत्नींमध्ये दुरावा वाढतो, मुलं आईवडिलांपासून लांब जातात, जवळचे मित्र शत्रू बनतात, घरात शांतता राहत नाही. जिथे मी जास्त तिथे आपण संपतं आणि कुटुंब देखील संपतं. मनुष्य एकटा पडला जातो. नोकरी, व्यवसाय आणि समाजात अहंकार असल्यानंतर काय होतं? तर स्वामी म्हणतात, ऑफिसमध्ये अहंकारामुळे शत्रू वाढतात. बॉस असो वा कर्मचारी, नम्रता नसेल तर प्रगती थांबते. समाजात मान कमी होतो. स्वामी सांगतात की हे बघा, देव उंची पाहत नाही, तो नम्रता पाहतो. तुमच्यात किती नम्रता आहे ते पाहतो. तुमच्याकडला पैसा, तुमचं सौंदर्य हे पाहत नाही. अहंकार आणि अध्यात्म याचा काय संबंध आहे? तर अहंकार असेल तर देव त्याच्याजवळ कधीच जात नाही. मग त्याने कितीही पूजा अर्चा करो, ती पूर्णपणे निष्फळ ठरते. का तर ती पूर्णपणे अहंकाराने व्यापलेली असते. त्याच्याकडून मनापासून साधना होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, देवाला रिकामं भांडं लागतं, अहंकाराने भरलेलं नाही. अहंकाराचे माणसाच्या आयुष्यावर खूप दुष्परिणाम होतात. याच्यामुळे मानसिक तणाव वाढतो, सतत चिडचिड होते, आरोग्यावर देखील परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाब, ॲसिडिटी, झोप न लागणे, आयुष्यात काहीच समाधान राहत नाही. अहंकार हा माणसाला आतून जाळतो. तर या अहंकारापासून आपली सुटका कशी करायची आणि तो जर माणसाला आला असेल तो कसा कमी करायचा? स्वामींनी खूप छान उपाय सांगितले आहेत. ते म्हणजे रोज कृतज्ञता ठेवा.
चूक झाली तर माझी चूक आहे हे मान्य करा. गरजूंना मदत करा. रोज नामस्मरण करा. सर्व यश देवाला अर्पण करा. मी फक्त करता आहे, करविता मात्र तो आहे, असं स्वतःला सांगा. मी काहीच नाही हे कळलं की सगळं मिळतं. तर अहंकाराने जर एखादा व्यक्ती पूर्णपणे व्यापला गेला असेल तर त्या अहंकारी माणसाने जर या स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर आयुष्यात भरकटलेला मार्ग त्याचा मार्गावरती येईल आणि देवाची कृपा त्याच्यावरती राहील. स्वामी म्हणतात की अहंकार सोडला तर आयुष्य सुटलं. आजपासून मीपणा कमी करा, आपण वाढवा, नम्रता अंगीकारा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. मीपणाच्या धगधगीत ते नाश करू नका. आपलं असं ह्या पृथ्वीवरती काहीच नाही. जे काही आहे ते परमेश्वराचं आहे. त्यामुळे घर माझं, पैसा माझा, मुलं माझी, आई माझी, कुटुंब माझं असं म्हणू नका. जी काही देण आहे ती परमेश्वराची आहे. तुम्ही फक्त आणि फक्त त्याचे पृथ्वीवरचं प्यादं आहात, हे लक्षात ठेवा आणि देवाशी समर्पण व्हा, देवाची भक्ती करा. आयुष्य खूप छोटं आहे पण सुंदर आहे. ते एकमेकांमध्ये आनंदाने घालवा. शत्रू कमी करा आणि मित्र वाढवा. नाती मायेने निर्माण करा, जपा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.